हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी इकडे आहे, संडे आहे. तर पहिलं सगळ्यात आधी तर मी भाकऱ्या वाजून घेते, कारण भाकऱ्यांनाच थोडा वेळ जातो. त्यामुळे मी भाकऱ्या वगैरे करून घेते पहिला, आणि नंतरला सर्व मच्छीचं जेवण असतं, नॉनव्हेजचं. तर आज आमच्याकडे मांदेली आणि कोलंबी होती. तर पहिलं मी मांदेलीचं कालवण घालून घेते, आणि फ्रायसाठी पण थोडी साफ करून ठेवलीच आहे बाजूला. हे बघा, अशी साफ करून ठेवले, आणि इकडे फ्राय पण केले. नंतर सकाळी कांदे पोहे बनवलेले. तर आता मी जेवून घेते. जेवल्यानंतरला मी सगळं माझे स्टिचिंगचं काम असतं थोडंफार, तर ते करून घेते. तर तुम्हाला स्टिचिंगची ही पूर्ण व्हिडिओ बघायचं असेल तर मी नक्की हा व्लॉग टाकेन. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ड्रेस कटिंगची व्हिडिओ बघायची आहे का. आणि इकडे मी थोडंफार जेवढं जमेल तेवढं शिवून पण घेतलं आहे तेव्हाच. आणि त्यानंतर मग संध्याकाळचा चहा वगैरे पिऊन थोडं बाहेर गेली. तिकडूनच मम्मीकडे वगैरे जाऊन आली, कारण थोडंसं फ्रेश वाटायला पाहिजे म्हणून. तर इकडे खेळत होती काकाची मुलगी, तिच्यासोबत थोडंफार मस्ती वगैरे केली. गुड्डूला आवाज दे. काय मगाशी हिलाच बोलवत होती गुड्डी गुड्डी म्हणून. तर ह्या दोघी जणी आल्या की चांगल्या खेळतात. आणि इकडे सगळे माझी माहेरची माणसं आहेत, ही सगळी आत्या, काकी वगैरे, मावशी, आई. आम्ही सगळे भरपूर दिवसांनी असे भेटलेलो म्हणून गप्पा वगैरे मारल्या. त्याच्यात कधी वेळ निघून गेला काही समजलंच नाही. नंतर मी घरी आली, तर घरी चिकन बनवायचं होतं म्हणून मी चिकन बनवायचीच तयारी करायला लागलेली. तर त्याच्यामध्ये मी लसूण, कढीपत्ता आणि मिरची टाकली, कारण हे सुकं बनवायचं होतं. सकाळीच मांदेलीचं कालवण बनवलेलं आणि कोलंबीचं पण होतं, त्यामुळे हे सुकं बनवायचं विचार चाललेला माझा. तर ह्याच्यामध्ये मी कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही करून नंतरला त्याच्यामध्ये चिकन टाकलं. आणि एका साईडला पुन्हा संध्याकाळच्या भाकऱ्यासुद्धा बनवायच्या होत्या. तर हे बघा, अशी ग्रेव्ही झाली आहे. त्यामध्ये चिकन टाकलं आणि शिजवून घेतलं. त्यानंतर आम्ही थोड्या वेळात जेवायला बसलो. तर इकडे नाचण्याची भाकरी, चिकन, कोलंबी आणि भात, असं हे सगळं थाली होती आजची. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सो बाय बाय, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत.